थेट दृश्य दाखवतो विषयांतर न करता छत्रपती शिवाजी महाराज स्थानक समोर आहे आणि मागे BMC आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आणि बरोबर समोरची ही दृश्य तुम्ही बघताय. भगवं वादळ हे मुंबईमध्ये धडकलं आहे. मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे पण 3 दिवसामध्ये 5,000ची परवानगी आत दिली आहे. त्यामुळे इतर सगळे मंडळी बाहेर थांबलेली आहेत. आज इथेच सगळ्यांनी सकाळीच न्हाणीघर रस्त्यावरच थाटलेलं होतं. इथेच आंघोळी झाल्या, इथेच नाश्ता झाला, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे काही बांधवांनी थेट पाणी आणि जेवण थेट बाहेरून आणलं आहे आणि तेच जेवण सध्या हे मराठा आंदोलकांना दिलं जातं आहे, वाटलं जात आहे. प्रत्येकाला फळं इतर काही आणलेलं असेल ते सगळं दिलं जात आहे. पण महानगरपालिकेवर देखील आता आरोप केले जातात आणि महानगरपालिकेसमोर आवाहन केलं जात आहे की आमच्यासाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था करावी, जेवणाची व्यवस्था करावी. इथे शौचालय पूर्ण नाही आहे त्यामुळे ते देखील व्यवस्था करावी. अन्यथा आज इथे कचरा वाढतोय. जर उद्यापर्यंत ही व्यवस्था झाली नाही तर इथली परिस्थिती आणखी बिकट होईल. तर दुसऱ्या बाजूला आणखी महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आंदोलक जे आलेले आहेत, अंघोळ पाणी सगळं झाल्यानंतर करायचं काय, विरंगुळा म्हणून थेट इथेच गाणी वाजवून आपापल्या आणलेल्या वाहनावर स्पीकर लावून गाणी लावली जातात आणि नाचगाणं देखील सुरू आहे. म्हणजेच विरंगुळा म्हणून हे सगळं केलं जातं. पोलिसांकडून सगळ्यांना आवाहन केलं जातं आहे तुम्ही एका बाजूला थांबा. मात्र मराठा आंदोलक सगळे आक्रमक झालेले आहेत आणि हे आंदोलन आपण बघतोय सुरू झालेलं आज जरी असलं तरी बाहेर देखील रस्त्यावरची परिस्थिती आपण बघतोय. मुंबई किंवा दक्षिण मुंबईतला हा मध्यभाग पूर्णपणे ठप्प केलेला आहे. इथून कोणतंही वाहन पुढे जाऊ शकत नाही आहे. एवढंच नाही तर मुंबईची उपजीवन वाहिनी जी बेस्ट आहे BSTची गाडी, त्या BSTच्या वाहनांना देखील इथून परवानगी दिली जात नाही आहे. काही वेळापूर्वी इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी असलेलं BSTचं जे मुख्यालय आहे किंवा इथून जी वाहनं सुटतात त्या वाहनांच्या अगदी समोर जाऊन ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे तिथूनही वाहनं आता बाहेर निघू शकत नाही आहेत. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर आंदोलन केलं जातं आहे किंवा इथेच सगळे आंदोलक जमलेले आहेत. भगवं वादळ आपण बघतोय. जिथे जिथे टेम्पो लावून आपापल्या वाहनांमध्ये कुठे गाणी वाजवली जातात, कुठे नाचगाणं सुरू आहे. पण हा सगळा विरंगुळ्याचा भाग आहे. पण महानगरपालिकेनं आणि प्रशासनानं एकतर आरक्षणाची जी मागणी आहे ती मान्य करावीच, पण तोपर्यंत आंदोलन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत सगळ्यांची व्यवस्था व्हायला हवी आहे. पाण्याची व्यवस्था नाही आहे, शौचालय पुरेशी नाही आहेत, त्या सगळ्याची व्यवस्था करावी अशी मागणी किंवा अशी भूमिका या सगळ्या मराठा आंदोलकांची आहे. आणि ही दृश्य आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी समोरची आहेत. आपण काही लोकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, तुमचं हे आंदोलन सुरू आहे, आता इथे बऱ्याच लोक आपण बघतोय स्पीकरवर गाणी वगैरे सगळे लावलेले आहेत, काय भूमिका आहे, म्हणजे हे सगळं का करताय तुम्ही? आरक्षण न दिल्यामुळं आरक्षण जवार पाटील मरीत नाही तिथून जायचं, आम्ही हलणार नाही. जवार आम्हाला आरक्षण देत नाहीत जवार आम्ही इथून उठणार बी नाही. लवकर आरक्षण द्यावा, विचार करून आम्हाला द्यावा. लवकरात लवकर आरक्षण द्यावा, विचार करून आरक्षण द्यावा अशी भूमिका आहे खरं तर त्यांची आणि म्हणूनच हे आंदोलन केलं जात आहे. काही मराठा आंदोलकांशी आपण आणखी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, नाच गाणं देखील सगळं सुरू आहे, ह्याचं कारण काय? डान्स वगैरे चाललाय तुमचा, गाणी वगैरे बजाव केली जात आहे. आज या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज अत्यंत अडचणीच्या काळात आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून आज अखंड महाराष्ट्र या ठिकाणी जमा झालेला आहे. मराठ्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे. परंतु मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आरक्षण देऊन मराठ्यांचा सन्मान करा आणि जरांगे पाटलाच्या या आलेल्या सर्व सेवेकरांना आमचं या सरकारला एकच सांगणं, आता मराठा आरक्षण हे फक्त ओबीसीतूनच आणि मनोज दादा जरांगेची काळजी घेणं हे सरकारची कामगिरी आहे. आतापर्यंत फक्त घरातला एक माणूस आलेला आहे. जरांगे पाटलांनी इशारा दिल्यानंतर प्रत्येक घरातला जो मराठा आहे तो या मुंबईत दिसणार आहे. आपण बघतो जोपर्यंत आंदोलन हे तीव्रच राहणार आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही. आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून मला त्या मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, जे आमच्या मराठ्याचं पाणी अन्न बंद केलं ना, बघ म्हणा एका आवाजावर सगळ्या मुंबईला पाणी पाजू शकतात आणि जेव बी घालू शकतात. लालबागचं नाही का इतिहासात नोंद झाली, मराठी जेवतात म्हणून जेवणाची व्यवस्था झाली आहे, सगळी जेवणाची व्यवस्था झाली आहे ना. महाराष्ट्रातून ट्रकाची ट्रक या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. मराठ्यांचा संयम आणखी सुटलेला नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा हा तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही आणि गुलालाच्या ट्रका घेऊन वर्षा बांधल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण. माझा मुख्यमंत्री साहेबांना एकच आव्हान आहे, तुमच्या हातात फक्त दोनच गोष्टी आहेत, एक तर मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर तुमचा राजीनामा देऊन टाका. तर सगळे आंदोलक अतिशय आक्रमक
आक्रमक झालेले आहेत. एकतर आरक्षण द्या किंवा राजीनामा द्या अशी भूमिका काही घेत आहेत. तर जोपर्यंत आज एक मराठा आलेला आहे, जर आरक्षण दिलं नाही तर संपूर्ण परिवार आमचा इथे येईल आणि मुंबईत आणखी पूर्णपणे कोंडी होऊन जाईल. त्यामुळे शासनानं जर ही कोंडी वाहून द्यायची नसेल तर त्वरित सगळ्यांना तात्काळ मराठा समाजाची जी मागणी आहे, आंदोलकांची जी मागणी आहे ती मान्य करावी अशी भूमिका किंवा अशी मागणी सगळ्या मराठा आंदोलकांची आहे. सगळे तीव्र भूमिका आहेत सगळ्यांच्या. जोपर्यंत मागणी मान्य होते तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही. पण 5,000ची परवानगी आझाद मैदानात दिली आहे, त्यामुळे एवढे सगळे लोक आत थांबू शकत नाहीत, कारण 30,000पेक्षा अधिक लोक आल्याची संख्या सध्या सांगितली जाते. त्यामुळे हे सगळे लोक रस्त्यावर आलेले आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि BMCच्या समोर असलेलं हे मुख्यालय आहे. इथेच सगळ्यांची वाहनं उभी आहेत, इथेच सगळ्यांना जेवण वाटप केलं जातं, इथेच आंघोळी होते आणि इथेच विरंगुळा म्हणून कुठे ढोल ताशा वाजवला जात आहे, कुठे हलगीचा ताल आहे, तर कुठे गाणी बजावत नाच गाणं देखील सगळं सुरूच आहे. महिला देखील याच्यामध्ये मागे नाहीत. महिला देखील तितक्याच मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आपण बघतोय. पुरुषांची संख्या देखील तितकीच आहे. सातत्यानं ही मंडळी वाढत चाललेली आहे. पण आज प्रत्येक कुटुंबातून एक व्यक्ती आली आहे. जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कुटुंबातल्या सगळे सदस्य या आंदोलनात सहभागी होतील, ते मुंबईमध्ये येतील असं सध्या या सगळ्या आंदोलकांकडून सांगितलं जातं. पुन्हा आपण जाणार आहोत या सगळ्या मंडळींकडे. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या त्वरित मागण्या कराव्यात, कारण 58 लाख कुणबी नोंदींचा या ठिकाणी आधार आता मिळालेला आहे आणि मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून अखंड मराठा समाज आलेला आहे. कारण महाराष्ट्रातून जो अखंड जरांगे पाटील ही एक व्यक्ती नसून अखंड मराठा समाजातील अखंड मराठा समाज त्यांच्या पाठीमागे. आणि मी एवढंच सांगू इच्छितो, अरे कोण म्हणतंय मराठा आरक्षण देत नाही, कारण प्रयत्न केले, सरकारने पूर्ण प्रयत्न केले, वापस जाणार नाहीये.